आज सगळं काम एकदम पटापट आटोपून घेतलं होतं. कसं आहे ना, शिरपूरची यात्रा बघायला जायचं होतं. म्हटलं चला एकदम टाकाटाकाने पटापट रेडी होऊन जाऊ. मग कसं आहे, आपले बिल्डरवाल्याला घेऊन आपण निघालो शिरपूरला जाण्यासाठी. मग म्हटलं चला रस्त्यामध्ये रोहित भाऊ त्यांची दुकान लागते, मग रोहित भाऊंच्या दुकानावर जाऊ, हेअरकट वगैरे करून घेऊ. मग हेअरकट वगैरे करून घेतला एकदम मस्त टाकाटाकाने फटाफट. तुम्ही बघूच शकता हेअरकट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग तिथून निघालो आपण शिरपूरला जाण्यासाठी. मग शिरपूरला गेलो तेवढ्यात आपल्याला राधे राधे अमृतुल्यचे ओनर भेटले. त्यांना हाय बाय करून घेतलं. लगेच आपले हाते भाऊन त्यांना घेऊन आपण निघालो यात्रेत जाण्यासाठी. यात्रेत गेलो, मग हाते भाऊन त्यांना सगळी यात्रा वगैरे दाखवून दिली. कसं आहे ना, त्यांना म्हटलं तुम्ही नाराज नाही व्हायचं बरं का, पूर्ण यात्रा एकदम मस्त बघून घ्यायची आणि काही यात्रेत मजा करायची, मजा करून घ्यायची. म्हटलं म्हटलं भाऊ मी काही पालखीमध्ये बसत नाही. मग त्यांना म्हटलं काही खायचंय का. त्यांनी घेऊन काय घेतलं, बिया. म्हटलं भाऊ तुमची चॉईस तर एकदम खतरनाक आहे. मग तिथं त्यांना यात्रा वगैरे दाखवून दिली, मस्त यात्रा सगळी एन्जॉय करून घेतली. परत निघालो आपण आपल्या घराकडे. घरी गेलो, मस्त फ्रेश वगैरे होऊन गेलो, दुकानाची चावी घेतली आणि परत निघालो आपण दुकानाकडे गेलो. तिथं आपले कस्टमर वाटच बघत होते. मग कस्टमरांना म्हटलं जास्त काही वाट बघू द्यायची नाही. कस्टमरचं काम एकदम फिनिशिंग मध्ये करून दिलं, तुम्ही बघूच शकता. तेवढ्यात आपले मेहुलदा आणि ते आले. ते म्हणे मी डायरेक्ट थेट पुण्यावरून आलोय म्हणे हेअरकट करण्यासाठी. मग त्यांचा हेअरकट केला, झाड वगैरे मारून घेतला, दिवाबत्ती करून घेतली. मग आपले कस्टमर पण चालूच होते. म्हटलं चला सगळ्या कस्टमरचं काम वगैरे करून देऊ. सगळ्या कस्टमरचं काम वगैरे करून दिलं, दुकान वगैरे बघायला करून घेतली. परत निघालो आपण आपल्या घराकडे. तर कसा काय वाटला पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा. तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.